ठीक आहे, व्हेरी गुड. नीलमताई बरोबर आहे. जास्ती उंच नाही होते ना नीलमताई? मला थोडी शंका वाटते की तुम्हाला थोडं जास्ती उंच होत आहे. समांतर रेषेला आहे डोळ्याच्या. हा, ठीक आहे, व्हेरी गुड. परफेक्ट. चलो, चालू करूया मग. तर आज आपण खूप 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 महत्वाच्या आणि सुंदर विषयावरती बोलणार आहे. खूप सुंदर, मस्त मजा येते. आताशी नीलमताई लाईट नका बंद करू. पहिले मी एक 10-15 मिनिटं तुमच्याशी चर्चा करतो, मग मी सांगेल सगळं. लाईट आरामात लावून घ्या. मी पहिले सांगतो कोणी करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, मग मी सांगेल तुम्हाला. काहीच हरकत नाही, सगळे सोबत करूया आपण. तर पहिली गोष्ट, तर त्राटक ही कोणाकोणाला माहिती? सगळे करतात ऑलमोस्ट. 40-50% महिलांना माहित असेल. सोपी पद्धत असते, आपण लहानपणी केलेली असते. कोणी कोणी त्राटक केलेलं आहे किंवा माहिती आहे? मी केलेलं आहे पूर्वी. व्हेरी गुड नीलमताई. बाकीच्यांनी? पूजाताई, रोहिणीताई, वैशालीताई, अंजलीताई, श्वेताताई. नाही माहित. केलं आहे. पूजाताईंनी केलंय. रोहिणीताई? हो. माहित आहे. ओके, ठीक आहे. श्वेताताई? नाही. गीतेताई? नाही. हो सर, माहिती आहे. हो दादा, माहिती आहे. हा, ठीक आहे, चलो. म्हणजे 50-50 आहे, अराउंड 40-50, 40-50% आहे. ठीक आहे. तर त्राटक ही धारणेची पद्धत आहे. धारणा, नॉट ध्यान. ठीक आहे. धारणा आणि ध्यानामधला फरक काय काय बघितलं आपण? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन धारणा अँड ध्यान? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. कौन बताएगा? सोपं आहे, खूप सोपं आहे. कोणाला नाही माहित? ओके, बोललो मी याच्यावरती. रोहिणी ते काहीतरी बोलताय. हा, तुम्ही म्यूटवर आहात. तुम्ही माझ्याशी बोलत होते की घरात? ठीक आहे, ठीक आहे, चलो मीच सांगतो. तर धारणा म्हणजे कोणत्याही एका वस्तूचा, ती वस्तू फिजिकल असो, मानसिक असो, कोणत्याही एका वस्तूचा आपण जेव्हा सपोर्ट घेतो, जेव्हा त्याची मदत घेतो आणि ध्यान करतो, ती म्हणजे धारणा. धारणा, धारण करतो. जे समोर प्रतिकृती असते ती आपण धारण करण्याचा प्रयत्न करतो, धारणा करायचा प्रयत्न करतो, ती म्हणजे धारणा. आणि एकदा हळूहळू आपली धारणा स्ट्रॉंग होत गेली, त्याच्यामध्ये आपलं प्रभुत्व होत गेलं, की मग जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपल्याला कशाचाही सपोर्ट घ्यायची गरज पडत नाही. मग तुम्ही खूप खूप वेळा बघितलं असेल की डोळ्यांच्या इकडे लक्ष ठेवून आपण ध्यान करतो. कोणी ओमला ध्यान करतं, कोणी देवाची प्रतिकृती. हे सगळं ध्यान नाही, ही धारणा आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या, अंजली ताई तुम्हाला मी म्यूट करतो हा. जेव्हा तुम्ही एखाद्या बाहेरच्या गोष्टीच्या, बाह्य गोष्टीचा सपोर्ट घेतात, ती म्हणजे धारणा असते. तर त्राटक हा एक धारणेचाच प्रकार आहे. नमस्कार स्मिताताई. तर नमस्कार तृप्तीताई. तर त्राटक हा धारणेचाच प्रकार आहे. खूप 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 सुंदर प्रकार आहे. तर जसं नाव सांगते त्राटक. त्राटक म्हणजे बघत राहणे, कोणत्या पण गोष्टीला बघत राहणे. आता आपण बघणार आहे दिव्याकडे, ज्योतकडे. त्राटक हे चंद्र त्राटक देखील असतं. जेव्हा चंद्र आपल्या डोळ्याच्या समोर असतो, म्हणजे साधारण 7-7:30 वाजता, त्या चंद्राला बघून त्राटक करतो, फार शांत वाटतं. जसे चंद्राचे सगळे गुणधर्म असतात आपल्यामध्ये येतात. एक असतं सूर्यत्राटक. सूर्यत्राटक म्हणजे काय? सकाळी जेव्हा मावळता सूर्य असेल किंवा सकाळी उगवता सूर्य असेल, म्हणजे जे आपण डोळ्याने बघू शकू. दुपारचं 9:30-10 वाजेचा सूर्य आपण बघू नाही शकणार आणि तो उंच असतो, आपली मान दुखते. तर चंद्र त्राटक आणि सूर्यत्राटक हे देखील दोन त्राटक असतात. तसंच आपण आता ज्योत त्राटक म्हणजे ज्योतीचा सपोर्ट घेऊन त्राटक करणार आहे. ठीक आहे. अजून एक त्राटक असतंय, म्हणजे त्राटकचीच अजून एक पद्धत असते, आंतर त्राटक, बाह्य त्राटक. आता आपण जे करतोय ते बाह्य त्राटक करतोय, म्हणजे बाहेरच्या एखाद्या गोष्टीचा सपोर्ट घेऊन त्राटक करतोय. तसंच आंतरिक त्राटक पण, मी तुम्हाला जेव्हा इन्स्ट्रक्शन देणार तेव्हा तुमच्याकडून आंतरिक त्राटक करून घेणार. तर ते असतं बाह्य त्राटक आणि आंतरिक त्राटक. आता त्राटक कोणी करावं? त्राटक सगळ्यांनी करावं, अनटिल अँड अनलेस एकदम 4.5-5 नंबरचा भिंगाचा चष्मा आहे, किंवा डोळ्याला काहीतरी रिसेंट ऑपरेशन झालेलं आहे, किंवा मोतीबिंदू, काचबिंदू असतील तर. तर जर कोणाला मोतीबिंदू, काचबिंदू असतील तर त्यांनी नाही करायचं. अंजली त्यांना आहे वाटतं. ओके, मग अंजली त्यांनी नाही करायचं.
ठीक आहे. तर ज्यांना मोतीबिंदू काचबिंदू आहे त्यांनी करायचं नाही, ज्यांचं डोळ्यांचं ऑपरेशन झालंय त्यांनी करायचे नाही, ज्यांना सर्जरी सांगितली कोणत्याही एक्सवायझेड कारणाने त्यांनी करायचं नाही, आणि मोठा जाड भिंगाचा, खूप जाड भिंगाचा म्हणजे ज्यांना बिलकुल चष्म्याशिवाय दिसतच नाही असे, माणूस पण दिसत नाही तसे, त्यांनी नाही करावं. बाकी सगळे करू शकतात. आता ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे अंजलीताई आहे, त्यांनी काय करावं, तर त्यांनी आंतरत्राटक करावं. ते आंतरत्राटक कसं करायचं ते मी सांगेल. आपण सगळ्यात पहिले बाह्य त्राटक करतो. जी समोर अग्नी असते त्या अग्नीला बघायचा प्रयत्न करतो. बघायचं कसं, तर डोळे न बंद करता बघायचं. शक्य होऊ शकत असेल तर सगळ्यांनी कॅमेरा चालू करा, म्हणजे मला तुमच्याशी वन टू वन बोलता येईल. आणि बाय द वे तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा मला तुम्हाला बघायचंच आहे, कॅमेरा चालू करायचाच आहे. नमस्कार नंदाताई. तर तुमचे कॅमेरा चालू ठेवा. तर बघताना काय काळजी घ्यायची की डोळे न बंद करता, पापणे न बंद करता, पापण्या न हलवता सतत अग्नीकडे बघत राहायचं. वरती फॅन असेल तर फॅन बंद करायचा. अग्नी म्हणजे एक तर विझत नाही किंवा हलत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एकदम टक लावून बघाल तेव्हा तुम्हाला अग्नीच्या 3 लेअर दिसतील. सगळ्यात पहिले वरची पिवळी लेअर दिसेल, जे आपल्याला नॉर्मल अग्नी म्हणून माहिती आहे. जेव्हा तुमचं हळूहळू ध्यान लागायला मदत होईल म्हणजे सुरुवात होईल, तेव्हा मधली केसरी लाईन दिसेल तुम्हाला, एक ऑरेंज लेअर दिसेल. आणि एकदम तुम्ही जेव्हा ध्यानात जाल तेव्हा तुम्हाला एक काळा डॉट दिसेल, फक्त काळा डॉट दिसेल, आणि मग त्याच्यावरती ऑरेंज आणि त्याच्यावरती येल्लो. आता आपण अग्नीला कधी एवढं निरखून पाहत नाही, त्याच्यामुळे आपण जेव्हा लहानपणी चित्र काढायचो तर सूर्य अग्नी म्हणून येल्लो रंग किंवा ऑरेंज रंग देऊन विषय संपवून टाकायचो. पण अग्नीची सुरुवात ही नेहमी खालून वर होत असते आणि काळ्यापासून केसरी रंगापर्यंत होत असते, काळ्यापासून पिवळ्या रंगापर्यंत होत असते. म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणं हे अग्नीचं गुणधर्म आहे, आणि ते तुम्हाला आता दिसेल. तर आपल्या मधला किंवा आपल्या आजूबाजूचा अंधार जर दूर करायचा असेल तर आपल्याला आपल्या मधून प्रकाश आणायचा आहे आणि आजूबाजूला सगळा प्रकाश करायचा प्रयत्न. तेच अग्नी आता सांगतोय. तुम्ही जेव्हा अग्नीला नीट बघाल, कधी आपण अग्नीला जेव्हा देवासमोर पण दिवा लावतो कधी असं बघत नाही, फक्त हा अग्नी घालते तेवढं बघून मोकळं होतं. तर ते शांततेने बघायचा प्रयत्न करायचा आहे. डोळ्यातून खूप अश्रू वाहतील, वाहू द्यायचे. चांगलं सिंबल आहे अश्रू वाहणं, म्हणजे तुम्ही तुमचे डोळे पण स्वच्छ होत आहे आणि जे मनातल्या निगेटिव्हिटी आहे, मनातल्या काही जुन्या भावना आहेत, इम्प्युरिटीज आहेत, त्या सगळ्या निघून जात आहे. जितके अश्रू वाहतील तितके वाहू द्यायचे, वाहू द्यायचे, वाहू द्यायचे. आता जेव्हा तुम्ही त्राटक करत असाल तेव्हा असंख्य मनात विचार येतील, खूप भावना येतील. कदाचित लेट आजूबाजूचं डिस्ट्रॅक्शन येईल, घरात कोणाचा आवाज येईल, बसलं जाणार नाही नीट वगैरे. तर चित्त आपलं डायव्हर्ट होईल, परत चित्त आपल्या अग्नीकडे न्यायचंय. डायव्हर्ट झालं परत अग्नीकडे न्यायचंय, डायव्हर्ट झालं परत अग्नीकडे. चित्त तुमचं विचलित होणार, सगळ्यांचं होणार, पण चित्त विचलित झालं कॉन्शियसली परत अग्नीकडे न्यायचे. जर तुम्ही पिवळ्या लेअर वरती आहेत, सगळ्या बाह्य लेअर वरती आहे, तर बाह्य लेअर वरती जायचं. मधल्या लेअर वरती आहे तर मधल्या लेअर वरती जायचं, केसरी लेअर वरती. आणि काळ्या लेअर वरती आहे तर काळ्या लेअर वरती जायचं. हे झालं बाह्य त्राटक. तुमचं एकदा बाह्य त्राटक लागलं, मला कळायला लागून जाईल, तर लाईट बंदच राहतील. मी तुम्हाला फक्त इन्स्ट्रक्शन देईल, इन्स्ट्रक्शन माझ्या ऍज इट इज फॉलो करायचे, डोळे बंदच ठेवायचे आणि आंतरत्राटक करायचे. हे अंजलीताई तुम्ही करू शकतात. तुम्ही आता फक्त लाईट चालू ठेवून अग्नीला बघत राहा, म्हणजे डोळ्यांना त्रास नाही होणार. अग्नी फक्त बघत राहा. जेव्हा मी म्हणेल आता सगळ्यांनी आंतरत्राटक करायचे, तेव्हा माझ्या इन्स्ट्रक्शन मी द्याल. आता मुद्दामून इन्स्ट्रक्शन सांगत नाही, नाहीतर तुम्हाला कन्फ्युजन येईल. तीच अग्नी आपण मध्ये बघायचा प्रयत्न करतो, दोन डोळ्यांच्या मध्ये. मी तुम्हाला सांगेल की हळूहळू ती अग्नी इथे आणा, मग परत एक एक लेअर खाली जाऊ आपण. सगळ्यात पहिले पिवळ्यावरून केसरी, केसरीवरून काळ्यावरती. सोडताना पण, त्राटक सोडताना पण परत काळ्यावरून केसरीवरती जायचं, केसरीवरून पिवळं जायचं. जसं सगळी आपण आसन प्राणायाम करतो स्टेप बाय स्टेप. डायरेक्ट सोडायचं नाही किंवा डायरेक्ट प्रकाशात यायचं नाही. किंवा काही कारणास्तव त्राटक सोडावं पण लागत असेल, घरच्यांनी इमर्जन्सी लाईट लावून टाकला तर डोळे बंदच ठेवायचे, एकदम प्रकाशात जायचं नाही. डोळ्यांना खूप त्रास होतो, कारण तुम्ही खूप शांत झालेले असतात, खूप विचार शांत झालेला असतो, खूप मन शांत झालेलं असतं. तर एकदम एक्सटर्नल दुनियामध्ये जायचं नाही, एक्सटर्नल लाईट मध्ये जायचं नाही. थोडा वेळ 2-5 मिनिटं तिथेच शांत बसायचं. तुमच्याकडून मी ओमकार म्हणून घेईल. ओमकार म्हणून झाल्यावर हळूच एक तर तुम्ही लाईट लावायचं किंवा कोणाला लाईट लावायला सांगायचं. खूप 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 सुंदर पद्धत आहे, दररोज करायला पाहिजे. कोणी नाही करायला पाहिजे. नंदाताई तुम्ही लेट आल्यास स्मिताताई, तुमच्यासाठी परत एकदा सांगतो की ज्यांना काजबिंदू मोतीबिंदू आहे त्यांनी नाही करावं. कोणाला नाहीये, नंदाताई नाहीये, चष्मा चालतो, चष्मा चालतो.
खूप भिंगाचा चष्मा नको. भिंगाचा म्हणजे कसं की चष्मा काढल्यावर माणूस पण नाही दिसणार एवढा नंबर नाही पाहिजे. बाकी सगळे चष्मे चालतात मला स्वतः. बाकी स्मिताताई सगळं समजलं. क- लहान मुलांकडून रोज करून घ्यायचं आहे. नाही रोज जमलं तर ऍटलीस्ट शनिवार रविवारी सुट्टी असते तर करून घ्यायचे. स्मरणशक्ती वाढते. मन विचलित जे होतं, मुलं जे चंट असतात, एकाग्रता वाढते, अभ्यास लक्षात राहतो. आता आपल्याला ना अभ्यास लक्षात ठेवायचा आहे, पण आपल्याला मन शांत करायचं, आपल्याला रात्रीची झोप शांत लागायची. तर त्याच्यासाठी आपण त्राटक करणार. जे काय निगेटिव्ह थॉट्स येतात तुम्ही बघाल, त्राटक केल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं ना, की सगळी निगेटिव्हिटी बाहेर पडून जाते. जसे आपल्या डोळ्यातले अश्रू येतात, भावना सगळ्या बाहेर अश्रूंसोबत बाहेर पडतात. तुम्ही खूप रडालात सगळे. तर सगळी निगेटिव्हिटी आपल्या अश्रूंसोबत बाहेर पडून जाते. मन फार हलकं होतं. शक्य असेल आज तर मी तुम्हाला लवकर बोलवलं 9:15, पण सगळे एवढ्या लवकर 10 वाजता 10:30 वाजता झोपत नाही. तर शक्य होत असेल तर झोपायच्या पहिलेही करायची. आज मी तुम्हाला शिकवून देतो. मग तुम्ही तुमच्या टाईमनुसार जेव्हा वेळ भेटेल तशी घरी करायचा प्रयत्न करायचा. अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे तेल हे ऋतूनुसार टाकत राहायचं. ऋतूनुसार किंवा परिस्थितीनुसार. शक्यतो तिळाचं तेल टाकावं, कारण तिळाचं तेल हे आजूबाजूची सगळी निगेटिव्हिटी ओढून घेते. आणि दिशा नेहमी तुमचा चेहरा ज्योतीच्या दिशेने, तुमचा चेहरा हा नेहमी एक तर जर सकाळी सकाळी जर तुम्ही करत असाल तर आपल्या ज्योतीवरती नाही करत, आपण सूर्यावरती करतो, ते बाय डिफॉल्ट पूर्व दिशेला असतो. सकाळचा सनराईज वाला सूर्य हा. आणि जर रात्री करत असाल तर रात्री आपला सूर्य हे नसतो, तर आपण नेहमी नॉर्थ साईडला करतो. कारण आपलं जे शरीराचं आणि पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण असतं ते साऊथ टू नॉर्थ असते. म्हणजे आपली पाठ नेहमी साऊथ कडे पाहिजे. तेव्हा आपल्या शरीरात जास्ती प्राणवायू वाहत असतो. म्हणून दिशा चुकली तर गडबड होते. बाकी ध्यान लागतं, सगळं लागतं, पण मी नेहमी सांगतो की *2 * 3 बेनिफिट घ्यायचे. तर जेव्हा या छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात असतात तेव्हा आपल्याला चांगला फायदा मिळतो. तर दॅट वॉज अबाउट त्राटक. इथपर्यंत कोणाला काही शंका असेल कसं करायचं काय करायचं तर मला विचारून घ्या. मग हळूहळू आपण करायला सुरुवात करूया. श्वेताताई शक्य असेल तर कॅमेरा चालू करून घ्या, म्हणजे मला तुम्हाला बघता येईल त्राटक करताना. तोवर कोणाला काही शंका असेल तर विचारून घ्या. मी दिवा लावू की नको? दिवा लावायचा आहे तुम्ही आणि प्रकाशात बघायचे. बाकी सगळे लाईट बंद करतील, तुम्ही लाईट बंद नाही करणार, म्हणजे डोळ्यांवरती ताण नाही येणार. आणि जसं तुम्हाला सांगितलं मॅटवरती बसून जा, आरामात बसा. भले टेकायचं असेल तर तुमच्या बाजूला जो कॉट आहे त्याला मस्त टेकून बसू शकता. सगळ्यांनी रिलॅक्स बसायचे आहे. अननेसेसरी आपण प्राणायाम करतो तसं पद्मासन वज्रासनामध्ये नाही बसायचं. मला वज्रासन कम्फर्टेबल होतं, मी बस, पण तुम्हाला कम्फर्टेबल नाही होणार. ठीक आहे. असं बसायचे की हा नंदाताई येतो. असं बसायचे की ऍटलीस्ट 8 ते 10 मिनिटं तुम्ही सहज म्हणजे न हालचाल करता बसतायला पाहिजे. मग टेक युअर कम्फर्टेबल पोझिशन अकॉर्डिंग. येस नंदाताई. अनम्यूट. तुमचं म्यूट आहे. लाईट सगळे बंद करायला हवेत का? कारण मी हॉलमध्ये सगळे बसले सगळे ना. सगळे म्हणून म्हणतो आता जरी तुम्हाला बेडरूम मध्ये जायचं असेल जाऊन घ्या. 2-5 मिनिटं मी थांबतो. ठीक आहे, ठीक आहे. जाऊन घ्या, मी थांबतो. तेवढे दुसऱ्यांचे प्रश्न घेतो. सगळे लाईट याच्यासाठी बंद करायचे की तुमचं लक्ष फक्त ज्योत म्हणजे ज्योत, दुसरीकडे डायव्हर्जन नको. जर आजूबाजूला कुठे आवाज पण येत असतील तर त्यांना सांगा की 10 मिनिटं थोडं शांतता राहा, किंवा त्यांना पण मध्ये बसवा, त्यांचा पण अभ्यास होईल. इन्स्ट्रक्शन तर सगळ्यांनाच ऐकू येणार. आणि बसताना काळजी अशी घ्यावी की ज्योत आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. आता सगळ्या 3-4 लोक असतील तर सगळ्यांच्या डोळ्यासमोर ज्योत येणार नाही. मग ज्योत थोडी पुढे ठेवायची आणि पॅरलल तिघे चारही बसायचे असे बाजूला बाजूला, किंवा मग त्यांना सेपरेट दिवा लावायला लावायचा. टेकून बसायचं का? जर तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर. मला टेकायची कम्फर्टेबल नसते, पण कसं होतं की काही लोकांची 5-10 मिनिटांनंतर पाठ दुखायला किंवा पाठ भरून येते. मग आपलं तिकडे डिस्ट्रॅक्शन होतं की माझी पाठ भरते, आणि मग ज्योतीवरून डिस्ट्रॅक्शन होतं, आपल्या पाठीवरती लक्ष जातं. तर जसे कम्फर्टेबल आहे तसं बसायचं. तुम्हाला जर टेकून बसायचं असेल टेकून बसा, काही हरकत नाही. कम्फर्टेबल, मला तुम्ही कम्फर्टेबल हवे सगळे. गीतेताई काही प्रश्न? हे बरोबर आहे ना दादा? तुमचं बरोबर. व्हेरी गुड. बरोबर. सगळ्यांचा बरोबर एक हात असा अंतर पाहिजे, म्हणजे डोळ्याच्या एकदम जवळ पण येत नाही, दूर पण येत नाही. व्हेरी गुड. आणि चष्मा काढून घ्यायचा सगळ्यांनी करताना. जर पाणी प्यायचं असेल तर पाणी पिऊन घ्या, म्हणजे तोंडाला कोरड पडणार नाही. वॉशरूमला जायचं असेल तर वॉशरूम पण जाऊन येऊ शकतात, म्हणजे कुठलंही डिस्ट्रॅक्शन नको. मी पण 1-2 मिनिटात वॉशरूम मध्ये जाऊन येतो, म्हणजे मला पण डिस्ट्रॅक्शन नाही राहणार.
व्हेरी चलो. शक्य असेल तर लाईट बंद करून घ्या सगळ्यांनी. श्वेताताई, तुमचं शक्य असेल तर कॅमेरा चालू करा. कोणी तृप्तीताई, खूप खाली झाला बरं तो. तुमची मान दुखेल. अच्छा, खाली किंवा वर का नको खूप, कारण आपली मान दुखते, बाकी प्रॉब्लेम काही नाहीये. पण जर तुमची मान खूप खाली असली ना, तर 5-6 मिनिटं तुमची मान दुखायला लागेल, किंवा जर खूप वर असलं तर परत तुमची मान दुखायला लागेल. हा अंजलीताई, बंद करून घ्या. आणि फक्त आता एकदा दृष्टीसमोर हे करा आणि बाकी कॅमेरा बंद ठेवा. मी तुम्हाला सॉरी, लाईट बंद ठेवा. तुम्ही तुमच्यानुसार बघा की मान माझी सरळ आहे का, डोळे सरळ आहे का. कदाचित मला कॅमेरामध्ये कळणार नाही, पण मान दुखणं नको हे उद्देश आहे. बाकी कॅशच काही होत नाही आपल्याला, फायदा तोटा काही नाही. रेग्युलर हवंय का? काय म्हणता तृप्तीताई? बरोबर पॅरलल आपल्या समांतर हवंय का? डोळ्यांच्या समोर, डोळ्यांच्या समोर, म्हणजे मान खालीवर करावी नाही लागणार. नाही, ओके आहे. आहे ना? ठीक आहे, मग मला चलो. नंदाताई, कॅमेरा चालू करून घ्या. श्वेताताई, कॅमेरा चालू करून घ्या. आणि सगळ्यांचे लाईट बंद. ठीक आहे, सगळे म्यूट करणार. आता जोवर मी सांगत नाही तोवर कोणी अनम्यूट करणार नाही. व्हेरी गुड. डोळे बंद. जर कोणाला इनकेस खूप काही बोलायचं असेल इमर्जन्सी, तर चॅट बॉक्स मध्ये टाका. मी चॅट वाचतोय, पण म्हणजे बाकीच्यांना हे नाही होणार डिस्टर्ब. पण शक्यतो जरी त्राटक काही कारणास्तव नाही जमलं तर शांत बसायचं फक्त. पण त्याच्यात न जमण्यासारखं काहीच नाही, सगळ्यांनी करायचं. ठीक आहे. पणती लावून घेऊ का? तुम्ही पणती लावा आणि पणती बघून डोळे बंदच ठेवायचे. तुम्ही तुम्ही आंतरराटक करायचंय. तुम्ही पणती लावून फक्त एकदा बघा तिला आणि मग परत बंद करायचे, विझवून टाकून हे करायचे. तुम्ही जास्ती बघायचं नाही. भारी भारी 30 सेकंड, 1 मिनिट, त्याच्यावरती तुम्ही बघायचं नाही. किंवा पणती चालू पण असली तर मग डोळे बंद करून घ्यायचे, म्हणजे विझवायची गरज नाही. कारण अग्नी अशी विझवत नसतात. नंदाताई, जमलं बरोबर? व्हेरी गुड. चलो, डोळे बंद. चेहरा शांत. पाठीच्या कणा सरळ. मान सरळ. लक्ष तुमच्या श्वासाकडे. जर फॅन चालू असेल तर कोणाला तरी प्लीज फॅन बंद करायला लावायचा, म्हणजे अग्नी हलणार नाही. जर घरातली खिडकी उघडी असेल तर कोणाला तरी खिडकी बंद करायला सांगायचंय. लक्ष तुमच्या श्वासाकडे. श्वास येतोय आणि जातोय, हे ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे. कुठेही शरीरावरती ताण नको. शरीर अगदी ढिल्ल, सैल सोडायचा प्रयत्न करायचा आहे. लक्ष तुमच्या श्वासाकडे. माझ्या मागे मागे 3 ओंकार स्पष्ट म्हणायचे आहे. अकार, उकार, मकार स्पष्ट. हा.
अं, लक्ष तुमच्या श्वासाकडे. नंतर दोघी हात डोळ्यांवरती ठेवून घ्यायचे आणि अलगद डोळे उघडायचे. समोरच्या ज्योतीकडे बघण्याचं लक्ष. पापण्या मिटायच्या नाही. पापण्या उघड्याच ठेवायचा. थोडीशी डोळ्यांना आग होऊ शकते, डोळ्यातून पाणी निघू शकते, ते चांगलं आहे. तुम्हाला अग्नीचा वरचा पिवळा लेअर दिसत असेल त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. डोळे बंद करायचे नाही, पापण्या बंद करायच्या नाही. मनात कुठले विचार येत असतील तर त्या विचारांतून लक्ष डायव्हर्ट करून परत लक्ष तुमच्या अग्नीकडे आणायचा प्रयत्न करायचोय. अंजलीताई, तुमचे डोळे बंद असतील, बाकी सगळे पिवळ्या लेअर वरती लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करायचा. पापण्या बंद करायच्या नाही, डोळे बंद करायचे नाही. मनात विचार आले तर विचारांना सहज जाऊ द्यायचं आहे आणि आपलं लक्ष परत पिवळ्या थरावरती. डोळ्यांना आग होत असेल तर होऊ द्यायची, काही हरकत नाही. खूप सहज आणि खूप नॉर्मल आहे. हळूहळू आता मधला थर म्हणजे केसरी थर बघायचा प्रयत्न करायचा आहे. कदाचित कोणाला केसरी थर दिसणार नाही तर त्यांनी फक्त वरचा पिवळा थर बघत राहायचा. शांत. पापण्या बंद करायच्या नाही, डोळे बंद करायचे नाही. मनात कुठले विचार येत असतील तर विचारांना सहज जाऊ द्यायचं आहे आणि आपलं लक्ष परत ज्योतीकडे. केसरी थर बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. केसरी थरातली शांतता अनुभवायचा प्रयत्न करायचा आहे.
डोळ्यातून पाणी येत असेल तर येऊ द्यायचं आहे. आग होत असेल तर होऊ द्यायची आहे. तिथे लक्ष न फोकस करता तुमचं पूर्ण लक्ष अग्नीकडे हवंय, ज्योतीकडे हवंय. हळूच तुमचं लक्ष सगळ्यात खालच्या थराजवळती, वातेच्या तोंडावरती, काळ्या थरावरती. त्या काळ्या थराला एक टक लावून काळ्या बिंदूला एक टक बघत राहायचं आहे. तर तुमच्या ज्योतीकडे काळ्या थरावरती मनात कुठलेही विचार येत असतील तर त्या विचारांना सहज जाऊ द्यायचं आहे आणि तुमचं लक्ष परत सगळ्यात खालच्या थरावरती, काळ्या थरावरती, तिथून अग्नीची, आपल्या ज्योतीची उत्पन्न झालेली असते, वातेतून सुरुवात झालेली असते, ती सुरुवात बघण्याचा प्रयत्न करायचा. ती सुरुवात म्हणजे आपल्या मनुष्याची सुरुवात. आपल्यात जी काही निगेटिव्हिटी असते, जी काय आपल्या शरीरात निगेटिव्हिटी भरलेली असते, ती अग्नीसारखी बाहेर निघून जाते. तुम्ही ज्या काळ्या थराला बघता आहेच, तोच काळा थर आपल्यामधला अहंकार, आपल्यामधला इगो, त्या काळ्या थरासोबत हळूहळू बाहेर निघतो आहे, अशी कल्पना करायची आहे. आणि आपलं आयुष्य हे काळ्या अंधारापासून प्रकाशाकडे जातंय. हळूच तुमचं लक्ष काळ्या थरावरून परत वरच्या केशरी थरावर, मधल्या थरावरती न्यायचा प्रयत्न करायचा. डोळ्यातून अश्रू येत असतील, सहज वाहू द्यायचे आहे. ते अश्रू म्हणजे तुमच्या शरीरातली सगळी निगेटिव्हिटी, जे काही दुःख, ते सगळे दुःख बाहेर काढून टाकायचा प्रयत्न. लक्ष तुमच्या मधल्या थराकडे. विचार येत असतील तर विचारांना सहज जाऊ द्यायचं आहे आणि आपलं पूर्ण लक्ष अग्नीच्या मधल्या थरावरती. हळूहळू लक्ष बाह्य थरावरती, पिवळ्या रेषेवरती. अश्रू वाहू द्यायचे आहे. डोळ्यात जी आग होते आहे ती होऊ द्यायची आहे, पण पापण्या बंद करायच्या नाही, डोळे बंद करायचे नाही. सतत एक टक लावून बघत राहायचं.
ज्यांना खूपच त्रास होत असेल त्यांनी डोळे बंद करून घ्यायचे आहे, पण शक्यतो त्राटक करत राहायचं आहे. लक्ष परत तुमच्या मधल्या थरावर. लक्ष सगळ्यात खालच्या थरावरती, सगळ्यात डीप थरावरती, काळ्या डॉट वरती, काळ्या बिंदूवरती. जिथून अग्नीची सुरुवात झाली आहे, जिथून अग्नी पेटली आहे, तिथे लक्ष नेण्याचा प्रयत्न. डोळे बंद नाही करायचे आहे, पापण्या लावायच्या नाही आहे. काळ्या थराकडे, काळ्या बिंदूकडे बघत राहायचे आहे. आणि बघता बघता सगळ्यांनी आपले डोळे हलके अलगद बंद करून घ्यायचे आहेत. जी अग्नी तुम्ही बाहेर बघत होते, ती अग्नी आता दोघी डोळ्यांच्या मध्ये आणायचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्या अग्नीला बघत राहायचं आहे. डोळे बंद करून त्या अग्नीला टक लावून दोघी डोळ्यांच्या मध्ये ऑब्झर्व करायचा प्रयत्न करायचा आहे. जी अग्नी तुम्ही बाहेर पाहिली होती, त्या अग्नीचा पिवळा थर इमॅजिन करायचा प्रयत्न करायचा आहे. जर मनात विचार आले तर परत ती अग्नी दोघी डोळ्यांच्या मध्ये आणायचा प्रयत्न करायचा आहे. मनात विचार आले की परत अग्नीला पकडून दोघी डोळ्यांच्या मध्ये आणायचं आहे आणि त्या पिवळ्या थराला बघत राहायचं आहे. अग्नीच्या मधल्या थराला इमॅजिन करायचा प्रयत्न करायचा आहे. केसरी थराला इमॅजिन करायचा प्रयत्न करायचा आहे. जी अग्नी तुम्ही बाहेर पाहिली होती, तीच अग्नी आता तुमच्या मनामध्ये, तुमच्या चिंतनामध्ये. हळू सगळ्यात खालच्या थरावरती, काळ्या थरावरती लक्ष नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. इमॅजिन करायचा प्रयत्न करायचा आहे. सगळ्यांची डोळे बंदच असतील, पापण्या कोणीही उघडणार नाही. जो काळा बिंदू आपण बाहेर पाहिला, तोच काळा बिंदू इथे इमॅजिन करायचा प्रयत्न करायचा आहे. सो परत मधल्या थरावरती मनात कुठलेही विचार येत असतील तर परत अग्नीला पकडून आणायचं आहे आणि पकडून परत अग्नीचे चिंतन करत राहायचं आहे. अग्नीचं स्मरण करत राहायचं.
अग्नीचा सगळ्यात बाह्य भाग इमॅजिन करायचा प्रयत्न करायचा आहे. सगळ्यात वरचा पिवळा थर इमॅजिन करायचा प्रयत्न. मन विचलित होत असेल, मनांमध्ये दुसरे विचार येत असतील, तर ते विचार बाजूला करून परत अग्नी पकडून दोघी डोळ्यांच्या मध्ये जायचा प्रयत्न. लक्ष तुमच्या श्वासाकडे न्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि श्वासाला बघण्याचा प्रयत्न करायचा. माझ्या मागे हळू आवाजात ओमकार म्हणायचा आहे. अं, ठीक 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 तुमच्या श्वासाकडे सावकाश दोघे हात डोळ्यांवरती आणि अलगद डोळे उघडायचे आणि समोरच्या अग्नीला नमस्कार प्रणाम करून आपलं जी काय मनात इच्छा असेल, जे काय असेल ते अग्नीला प्रार्थना करायची आहे. जे काय दुःख दूर करायचे आहे ते अग्नीला, ते अग्नीसमोर ते दुःख ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्ही तुमच्या लाईट लावू शकतात. अग्नीला कोणीही फुकून विझवणार नाही. हाताने विझवू शकत असेल तर हाताने, नाही तर तसा तसा दिवा राहू द्यायचा आणि लाईट चालू करायचं. बसून घ्या सगळ्या. पाणी प्यायचं पाणी. कोण कोण रोया.
श्वेताताई रडल्या, नीलमताई रडल्या, स्मिताताई, रोय, ओके, नंदाताई, ठीक आहे. म्यूट, तुम्ही अनम्यूट करा. तुम्ही म्यूट आहात. तर अपेक्षा होती यावं पण नाही आलं, काय माहिती आता कारण. मुद्दामून नाही करायचं. हा. जसं जसं वेळ वाढेल तसं तसं डोळ्यातून अश्रू येतील आणि ओके. कदाचित तुमच्यामध्ये काही निगेटिव्ह भावना नसतीलच किंवा काही दुःख नसतीलच म्हणून पण बाहेर नसेल आलं, वी नेव्हर नो, पण दुःख डोळ्यांना त्रास होतो भरपूर आहे, इव्हेंच्युअली, पण ते म्हणतो नाही कसं ते बाहेर नाही दगड निघाल. भावना आहे ती येईल हळूहळू, फक्त अगदी हो कडा हो. ओढल्या पण अश्रू नाही आले तर होईल, हळूहळू होईल. Yes. मी मुद्दामून आज पहिली वेळ होती म्हणून फक्त आणि फक्त 5च मिनिटं घेतल्या, म्हणजे जे बाह्य त्राटक होतं ते 5 मिनिटं घेतलंय. ऍक्च्युली 10 ते 15 मिनिटं त्राटक करायला हवं, बाह्य त्राटक, आणि मधलं त्राटक तर किती पण वेळ करू शकतात. पण कदाचित कोणाला खूप डोळ्यात जळजळ होईल, कारण खूप त्यांना सुरुवातीला डोळ्यात जळजळ होते, सवय नसते, म्हणून मी शॉर्ट घेतलेले. भले कधीतरी एकदा आपण मोठं पण घेऊया, जसं जसं तुम्ही आता घरी प्रॅक्टिस कराल तसं. आणि पण आता घरी करायचं असेल तर मग ह्या इन्स्ट्रक्शन तुम्ही आता जशा तुम्ही मनालाच इन्स्ट्रक्शन, मग तुम्ही हळूहळू बाहेर वरच्या पाहायचा, मग हळूच लक्ष मध्ये न्यायचं, मग सगळ्यात खाली न्यायचं, परत खालून वरती न्यायचं, वरती आल्यावर मग डोळे बंद करायचे, मग परत वरतून खाली जायचं आणि खालून वर आल्यावरच डोळे उघडायचे. अग्नीचा प्रत्येक थर हा प्रत्येक गोष्टीला रिप्रेझेंट करतो आहे. जर तुम्ही काळ्या डॉट वरती तुमचं लक्ष सोडलं तर तुम्ही अहंकारामध्ये, तुम्ही तुमच्या निगेटिव्हिटी मध्ये तुमचं लक्ष सोडता. जर तुम्ही प्रकाशामध्ये येऊन ठेवला तर प्रकाशासोबत आपलं आयुष्य प्रकाशमय होतं. प्रत्येक थराला, प्रत्येक याला महत्व आहे. आजपर्यंत तुम्ही अग्नी बघितले असतील तर हे 3 थर कधी बघू शकले नसतील, बघितले असतील तर फार कदाचित. अग्नीला नाही 3पेक्षा 5 रंग असतात अग्नीमध्ये. हो, 3 तर आज बघितले सर सगळ्यांनीच, आम्ही आणि जेवढे आहोत. तिनांमध्ये म्हणजे काळ्यावरून केसरीला जाताना एक छोटीशी बारीक पांढरी रेष असते, हो. केसरीवरून पिवळ्याकडे जाताना एक बारीक पांढरी. हळूहळू जसं तुमची धारणा स्ट्रॉंग होईल तसं तसं तुम्हाला ह्या लेअर एकदम विविडली दिसतील. नंतर हळूहळू खूप क्लिअर ती स्पष्ट रेस, जशी आपण वॉटर पेनने, वॉटर ब्रशने रेस मारतो तशी स्पष्ट रेस दिसायला, चंद्रकोर जसा आकार असतो तशी दिसायला सुरुवात होईल. थोडक्यात इंद्रधनुष्याचे जसे रंग असतात तशा त्या ह्या लेअर त्या एक एक एका लेअर. ज्योतीमध्ये असतात, जे आपण कधीच बघत नाही, फक्त दिवा लावतो त्यावेळी. कारण माझ्या ना मुलाच्या शाळेत एकविरा विद्यालय आहे ना चारकोप, त्यांच्याकडे हे त्राटक मुलांसाठी घेतलं जातं. मग मे बी तुम्ही आता जो म्हणाला तोच फायदा असेल म्हणून त्यांच्याकडे ते, आणि मुलांना आवर्जून सांगितलं जातं की घरी तुम्ही करा. म्हणजे माझ्या मुलाने तर कधी केलं नाही, पण यापुढे मी मात्र आवर्जून त्याला सांगेन की बस म्हणून सोबतच. मुलांसाठी खूप 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 सुंदर आहे, कारण आपण कसं देव करत राहतो, नामजप करत राहतो, आपण वेगवेगळ्या गोष्टी करत राहतो, पण मुलं एका जागेवर शांत बसत नाही. तर त्राटकच्या निमित्ताने ऍटलिस्ट ते 5 मिनिटं करत नाही, 8 मिनिटं, 10 नाही, पण 2-1 मिनिटं तरी बघतात, त्यांच्या डोळ्यातले अश्रू. आणि लहान मुलं आजकाल मोबाईल खूप खेळायला लागले. मी खूप खेळायचो लहानपणी, टीव्ही खूप पाहायचो, तर मला चष्मा लागला. पण आता तर त्याचं भयंकर प्रमाण वाढलेलं आहे. तर हे प्रमाण कुठेतरी ठेवायचं असेल, डोळ्यांना आपण व्यायाम देत नाही, तर त्राटक करणं खूप 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 महत्वाचं आहे. मन शांत होतं, खूप हलकं वाटतं. बाकीच्यांना कसं वाटलं मला, बाकीच्यांचा पण त्यांना हलकं वाटलं, जड वाटलं, रडू आलं, नाही आलं. खूप भयांच्या भावनांचा उद्रेक होतो. लहानपणाच्या जुन्या आठवणी असतात, काही वाईट आठवणी असतात, अचानक त्या वरती येतात. येईल तुम्हाला हळूहळू, जसं तुम्ही या साधनेमध्ये जाल, हळूहळू. आणि त्या भावना कुठेतरी वर येणं, काढून टाकणं महत्वाचं आहे. इतक्या दिवस या सगळ्या दाबल्या गेल्या. आपल्याला कुठल्याही गोष्टीचा सपोर्ट मिळाला नाही त्या भावना काढायला, ते चुंबक मिळालं नाही. हे चुंबक ही अग्नी असते. आणि आपल्या मनातल्या ज्या काही भावना आहेत, जे काही दुखणं आहे, फिजिकल पेन आहे, ते हळूहळू कमी होतं. कारण आपलं लक्ष त्या पेनकडे नसतंच, आपलं लक्ष त्या ज्योतीकडे असतं. आणि त्या ज्योतीच्या ऊर्जेवरून आपण ती ऊर्जा घेतो, आपल्या शरीरात ऊर्जा टाकतो, आणि जे काही दुःख असतं, फिजिकल पेन असतं, ते देखील त्या ऊर्जेसोबत वितळत जातं. श्वेताताई, तुमचा अनुभव एकेकांकडून सगळ्यांना मी हे करेल, पण काही काय नाही जमलं जमलं ते पण सांगा, सगळं डिटेलमध्ये, कारण खूप महत्वाची ही प्रोसेस आहे. डोळे थोडेसे जड झाले आणि दुखत होते थोडेसे. सुरुवात हं. पहिल्यांदा आहे, त्याच्यामुळे हा होईल, पण हळूहळू प्रॅक्टिस होतं. अश्रू हा आलेले? पहिल्यांदा तेवढंच दुखलं, परत नंतर नाही दुखलं, एवढं जास्त नाही जाणवलं. नाही.
आणि अश्रू आलेले? हा. हो, आले. आणि मनातून मधून कसं वाटलं? डोळे बंद केल्यानंतर ती जसं डोळे असं थोडेसे मिचकवले ना, की मग ते ज्योत जात होती, हालत होती, पण नंतर परत येत होती, असं होत होतं. म्हणून मी पकडून आणायची, म्हणून मी हा शब्द वापरला, पकडून आणायची, धरून आणायची तिला. ती हा. पळून जाते, परत चंचल असते ती, तिला परत पकडून आणायची. आणि म्हणून मी हा पर्टिक्युलरली शब्द वापरतो. ऍक्च्युली हा शब्द वापरायला नाही पाहिजे, अग्नीला कोणी काबू नाही करू शकत, पण मी मुद्दाम म्हणतो पकडून आणायची आणि ठेवायची. ती पळत जाईल, परत पकडून आणायची, परत ठेवायची, पकडून आणायची, परत ठेवायची. आपले जे विचार असतात ते आपल्या अग्नीला पळवत असतात. याचा अर्थ हा. काय, की आपले विचार, आपण इतके डिस्ट्रॅक्टेड झालेलो आहेत की आपल्या मनात, आपल्या मध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण पळवत लावत असतो. हा. जर आणि भौतिक याचा अर्थ बघितला. हा, शेवटी शेवटी थोडस बंद झालं, ज्योत काय हरकत नाही, दिसायची बंद झाली. काय हरकत नाही. हळूहळू प्रॅक्टिस केली तर होत आहे. हा. खूप सुंदर. स्मिताताई, हा हॅलो. येतोय तुमचा आवाज. हा. नाही, सुरुवातीला छान वाटलं बघून. पॉझिटिव्ह थोडस वाईट झाले आणि त्याच्यानंतर अं, डोळ्यातनं वगैरे ते जळजळ पाणी सुरू झालं. पण थोड्या वेळाने ते आपोआप नाहीसंही झालं आणि डोळे बंद केल्यावर ज्योत येत होती, जात होती. बरोबर. खूप सुंदर. हम्म. मन हलकं झालं. अनुभव खूप सुंदर होता. खरं तर माझे दुर्दैव आहे की तुम्हाला हा मी मोठा अनुभव देऊ शकत नाही, पण तरी एकदा वेळ काढू, कारण तुमची पहिली वेळ आहे ना. पण त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगेल की तुम्ही ऍटलीस्ट 5-10 वेळा ट्राय करून माझ्याकडे या, म्हणजे मी हम्म. तुमचं मोठं नाटक घेऊ शकेल. मला सगळ्यांना इकडे बॅलन्स करून चालायचे, म्हणून माझं दुर्दैव आहे की मी तुमचं तेवढं आज घेऊ नाही शकलो. पहिली वेळ, येणाऱ्या एक 15-20 दिवसात परत एक मोठा स्पेशल नाटकचं सेक्शन घेऊया. आणि तेव्हा माझी अशी इच्छा असेल की तुमच्यासोबत असं, जर तुम्ही खुर्चीवरती जर तुमचा दिवा ठेवला असेल, तर त्याच्याऐवजी त्या दिवशी 4 दिवे चारही बाजूंनी ठेवायचे आणि 4 जण बसवायचे. घरात जर मुलं बाळ असतील, जर उंची खाली जास्ती होत असेल तर त्यांना वेगळी खुर्ची त्यांची लावून द्यायची. हा जर हा. घरी आजी आजोबा असतील, सासू सासरे असतील, ते जर बसू, तर त्यांना खुर्चीवरती, त्यांना त्यांच्या बेडवरती समोर खुर्ची लावून आणि सगळ्यांनी त्या दिवशी त्राटक करूया. खूप सुंदर आणि खूप मस्त. आणि शक्यतो पौर्णिमेला करायचा. हा. आपल्याला ते मुहूर्त लागेल की नाही माहित नाही, पण मी तुम्हाला सांगतोय की शक्यतो पौर्णिमेला त्राटक करायचं असतं. आणि आता हाच अनुभव तुम्ही एकदा चंद्र त्राटक करून बघा. खूप 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 सुंदर. म्हणजे आता जी तुम्हाला शांतता वाटते त्याचा 100-200 हम्म. पट शांतता वाटते. फक्त चंद्र समोर पाहिजे, म्हणजे 7-7:30 वाजेचा चंद्र पाहिजे. सहज हम्म. तुळशीजवळ दिवा लावायचा, दिवा लावता लावता तिथेच खुर्ची टाकून चंद्राला चंद्राकडे बघत बघायचं. राहायचं. खूप सुंदर. येस. नीलमताईंनी केली होती पहिले, त्याच्यामुळे नीलमताईंचा काय एक्सपिरियन्स होता? तुम्ही अशाच पद्धतीने केलेली की काय, ते पण सांगाल. तुमची कोणती पद्धत होती तसं? हा, मी आधी एवढा वेळ नव्हते केले, म्हणजे 3-4 मिनिट डोळे बंद चालू ठेवून आणि नंतर 1-2 मिनिटं बंद ठेवून. तर आज थोडं जास्त वेळ केलं, तर खूप अश्रू वाहिले. उजव्या डोळ्यातून जास्त झालं, पाणी निघालं, डाव्यातून एकदम कमी. आणि असं हो. एकदम डोळ्यावरचा ताण वगैरे कमी झाल्यासारखं वाटलं. गरमी वगैरे Very डोळ्यातून good. बाहेर पडली आणि डोकं पण शांत झालं. डोळे खूप 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 सुंदर स्वच्छ होतात. डोळ्यात आपली जी दिवसभराची घाण साचलेली, आजकाल काय आपण रडत नाही, हसत तर नाहीच, रडत पण नाही. पहिले खूप रडायचो आणि खूप हसायचो. हसणं तर विसरलो, ते रडणं पण विसरलो. त्याच्यामुळे रडणं हे शरीरासाठी खूप महत्वाचं आहे. तर त्याच्या थ्रू डोळ्यातली जेवढी काही घाण असते वगैरे ती, किंवा पहिले डोळे यायचे, आजकाल डोळे पण फार कमी येतात. इन्फेक्शन वगैरे फार कमी झालं. पहिले डोळे यायचे लहानपणी, म्हणजे मला आठवतं पावसाळ्यानंतर डोळे यायचे म्हणजे यायचेच. ऍटलिस्ट शाळेत तरी यायचे. मोठ्यांचं मला माहित नाही. पण ती खूप चांगलं असतं, डोळे येणं पण हे खूप चांगलं असतं. जेवढी पण आपली सगळे कचरा असतो, घाण असते, ती सगळी शुद्धता निघून जाते. आणि नीलमताईंकरता खास करून, कारण नीलमताईंच्या स्क्रीनवरती काम असतं, त्यांच्या स्क्रीनवरती काम आहे, त्यांच्यासाठी नाटक तर मस्ट आहे. डोळ्याचा खूप सुंदर व्यायाम आहे. येस, गीताताई. सुरुवातीला जेव्हा बघितलं ज्योत पूर्ण दिसत होती, पण नंतर जेव्हा जसं सुरुवातीला बघितल्यानंतर थोडं डोळ्यातनं जेव्हा अंधुक व्हायला लागलं, म्हणजे पाणी यायला वगैरे, तेव्हा त्या ज्योतीच्या खालच्या साईडने ना असे 3, म्हणजे आपल्याकडे कसं सनलाइट्स येतात त्या पद्धतीने अशा ज्योतच्या ज्या आहे ती 3 किरण येतात. हा किरणं येत होती. मग ते म्हणजे काही हे नाही ना, बरोबर होतं ना? बरोबर आहे.
आता अच्छा मला याच्यामध्ये पण कसं आहे की आपली ज्योत कशी आहे ते खूप महत्वाचे. तुमची वात छोटी आहे की मोठी आहे, दिव्यावरती खूप पुढे आली आहे की मागे आली, ह्या सगळ्या गोष्टी पण हे तुम्हाला अनुभवातून प्रॅक्टिसने येतील. ज्योत जास्ती हलायला नको म्हणून. नाही ज्योत कॉन्स्टंट होती हा. तर नंतर हे जे म्हणजे किरणं येतात ना, हे म्हणजे तुमची ज्योत थोडी पुढे आलेली आहे म्हणून किरणं येतात, ते रिफ्लेक्शन होतं. अच्छा हा म्हणजे ती स्ट्रेट राहायला पाहिजे असं. नाही. आणि हं. नंतर डोळे बंद केल्यानंतर जेव्हा जेव्हा आपण पिवळ्या ज्योतला कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न केला तर ती जवळून अशी दूर जाते असं झालं. आणि नंतर काळी ज्योत जेव्हा बघत होतो तेव्हा ती राऊंड पॉइंट मध्ये दिसत होती. काळा पॉइंट जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेट केला तेव्हा तो एक पॉइंटच्या प्रकारामध्ये दिसत होता. असं तो एक बिंदूच असतो. हा. बिंदूच असतो तो. आणि हो तिथून सगळी त्या बिंदूतून पूर्ण अग्नीची सुरुवात होते. तोच बिंदू आपल्या मनात असतो. तोच बिंदूतून आपली कुठेतरी आपली निमित्त झालेली आहे आणि तो बिंदू आपण हरवून गेलेलो आहे. जेव्हा आपण त्या बिंदूमध्ये झाकून पाहतो, त्याला मॉडर्न सायन्स म्हणतो ब्लॅक होल म्हणतात. पण त्याच्यामध्ये मी जात नाही. आपल्या शरीरात पण जेव्हा तो बिंदू असतो त्या बिंदूमध्ये जोवर आपण झाकून पाहत नाही, तोवर आपल्याला आपण स्वतःला ओळखून घेत नसतो. त्या बिंदूमध्ये झाकून पाहायला पाहिजे. अग्नी सगळेच पाहतात, पण तो काळा बिंदू कोण पाहत? हा. त्याच्यामुळे आपला अहंकार कधी जात नाही, इगो जात नाही. म्हणजे बिंदू जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेट करतो तेव्हा त्यात आत जाण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे बिंदू आपल्याला दिसतोय राऊंड हा, पण म्हणजे पूर्ण आतपर्यंत डोकावण्याचा प्रयत्न करायचा त्यात. जितकं आत जाल ना, त्याच्यामध्ये पण गंमत आहे. बिंदूच्या जेवढ्या आत जाल, काळ्या बिंदूच्या म्हणतोय, त्याच्यामध्ये हा एक छोटूसा एक केसरी बिंदू पण दिसेल. जिथे तुमची वात आहे ना, वात पेटलेली आहे, तो तुमचा केसरी बिंदू आहे. हो त्याच्यावरती काळा बिंदू आहे. जर तुम्हाला हो तो केसरी बिंदू म्हणजे मध्ये जाऊन दिसला असेल, तर तुम्ही जिंकले. म्हणजे परीक्षेमध्ये 10वीच्या ऐवजी तुम्ही सगळ्यांनी पहिलीपासून चालवत केली, तर तुम्ही 4थी पासून स्टार्ट केले, असं आहे. तर तो अच्छा केसरी पण एक लेअर आहे. मी तुम्हाला म्हणतो ना, प्रत्येक अग्नीला तुम्ही आणि दररोज बघाल तर दररोज वेगवेगळे ते अग्नीचे वेगवेगळे अंग दिसतील, वेगवेगळे रूप दिसतील. ज्योत हो. तीच असते, पण ती तीच असते. पण इतके वेगळे रंग, इतके वेगळे रूप आहे, ते सगळे बघायचा प्रयत्न करायचा. ओके. व्हेरी गुड. ताई. शाळेत असताना ब्लॅकबोर्ड वरती एक डॉट देऊन बघायला सांगतात तसं केलेलं होतं. त्याच्यानंतर हे ज्योतीचं पहिल्यांदाच केलं. पण छान वाटलं. तो पण त्राटकचा भाग. मस्त वाटतंय. तो पण त्राटकचा भाग आहे. मी सांगितलं ना, ज्या ज्या गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित करून ठेवायच्या, फक्त एक लक्षात ठेवायचं, कधीही त्राटक करताना किंवा तुम्ही कोणत्या गोष्टीला लक्ष केंद्रित करताय ते फार महत्वाचं आहे. ती गोष्ट चुकीची नको, ती गोष्ट ब्ल्यू कलरही दिसत होता. ब्ल्यू कलर दिसतात. व्हेरी गुड. ब्ल्यू कलर दिसत होता. तर तुम्ही चुकीच्या गोष्टीची धारणा नको करायला. म्हणजे म्हणून मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे कसं उदाहरण देऊ तुम्हाला. निगेटिव्ह गोष्ट नको, म्हणजे जर तो फळा असेल तर चांगलं. पण फळाच्या फक्त काळ्या रंगाला चुकून डॉटच्या वरतून लक्ष गेलं आणि फक्त काळा रंगच बघत गेले, कारण खूप वेळेला आपण लहान असतो. तर ती सगळी, कारण आपण ज्याची धारणा करतो, नाव असते, ज्याची धारणा करतो ते सगळं रूप आपल्या अंगात येतं. तर आपण कोणत्या गोष्टीची धारणा करतो हे फार महत्वाचं आहे. तर बरोबर आहे. शाळेत आम्ही पण, म्हणजे आम्हाला याचं नव्हतं, पण आम्हाला घरी सांगायचे की तुम्ही अग्नीचे नाही सांगायचे, पण ते घरी मला एक असं पोस्टर दिलं होतं आणि त्याच्यात ओम बघायला सांगायचे. बिंदू बिंदू होते तर. तेव्हा कळायचं नाही, पण आता कळायला लागलं. येस रोहिणीताई. खूप छान शांत वाटलं. आणि माझ्या पण उजव्या डोळ्यातनं जरा पाणी आलं, पण डाव्या डोळ्यातनं जरास ओलसरपणा आला एवढंच. आणि एवढं शांत वाटत होतं की मला लाईट लावायची इच्छा होत नव्हती. मला त्यातच आणि तुम्हाला सांगू, मी जेव्हा तुम्हाला इन्स्ट्रक्शन देत असतो ना, तेव्हा मला तुमच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही, पण मला बघून शहारे येतात अंगावर. म्हणजे आता पण असतील तर तुम्हाला, म्हणजे मी कसं दाखवू, पण ती इतकी सुंदर भावना असते ना, म्हणजे ती मी शब्दात सांगूच शकत नाही. आणि मी सांगतो, हे माझे दुर्दैव आहे की मी तुम्हाला 2-5 मिनिटात मला वाइंड अप करावं लागतं. पण ही भावना कोणत्याही पैशांनी विकत भेटणार नाही. हे क्षण कोणत्याही पैशांनी विकत भेटणार नाही. कोणीही हे देऊ शकणार नाही. तुम्ही स्वतःलाच तुम्ही देऊ शकता. हे इन्स्ट्रक्शन वगैरे काय नसतं. हे तर फक्त तुम्हाला मला दिशा दाखवायसाठी केलं. बाकी काय, ते वरतून खाली यायचं, खालून वर यायचं, बाकी काय. खूप सुंदर. पूजाताई. तुम्ही दिलेल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे सगळं म्हणजे ती ब्लॅक
येलो, ऑरेंज सगळंच दिसत होतं. डोळ्यातून पाणी पण आलं एक थोड्या वेळासाठी, एकच सेकंद, कारण ते फक्त शांत होतं, काहीच नव्हतं, एकदम शांतता होती. त्याच्यामुळं इतकं काही मला नाही, मला फक्त शांत फील झालं की दिलेलं इन्स्ट्रक्शन आणि पूर्ण ते दिसत होतं. वरती ती केशरी लाईट मलापेक्षा येल्लो जास्त दिसत होती. येल्लो, ब्लॅक, व्हाईट, त्या बऱ्याच. हा, तेवढंच. सुंदर. आणि ती शांतता म्हणजे बस. व्हेरी गुड. अंजली ताई, तुमच्या सगळ्यांचा अंजली ताईंचा अनुभव कसा होता? कारण त्यांनी मोस्टली डोळे बंद ठेवले होते. तुम्हाला कसं वाटलं अंजली ताई? अं, मी डोळे बंद करून ती ज्योत फील करण्याचा प्रयत्न केला, माझ्या डोळ्यासमोर आणून प्रयत्न केला. बराचसा जमला, बरं वाटलं की आपण थोडंफार कॉन्सन्ट्रेशन करू शकतोय. तुम्ही काय करा अंजली ते माहितीये का? तुम्ही एक हात डिस्टन्सवर नका ठेवू. तुम्हीच म्हणजे बऱ्यापैकी चांगलं डिस्टन्स ठेवा. म्हणजे आपल्या घरी आपल्या टीव्हीचं कसं अंतर असतं, टीव्ही एवढं तसं सोफ्यावर बसतो आणि टीव्हीचं तेवढं अंतर ठेवा आणि मग लाईट बंद करून जसं सगळ्यांनी नाटक केलं तसं करा. एवढ्या दुरून डोळ्यांना त्रास नाही होत. पण फक्त एकदा अनुभवासाठी ते करून बघा. एकदा दोनदा अनुभवासाठी. कारण मी तेच म्हणतो, हे क्षण अनुभवले गेले पाहिजे. आपल्याला काही दररोज आपण याचे हे नाही करत आहे, पण एकदा अनुभवलं की मग आंतरनाटक करू शकतात रोज. चालेल. ठीक आहे. तर सगळ्यांनी हे शक्य असेल तर, पण जे काही शक्य होत नाही मला पण माहिती आहे, रोज शक्य होत नाही. शक्य झालं तर रोज करायचं, नाहीतर ऍटलीस्ट शनिवार रविवार किंवा जेव्हा कधी वेळ मिळेल तर आठवड्यातून एकदा तरी करायचा प्रयत्न करायचा. ब्रह्ममुहूर्तावर केलं तर खूप 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 चांगलं. ब्रह्ममुहूर्तावरती आपल्यासोबत जेव्हा मी याच्यावरती येणार आहे नामजप आणि आपल्या स्वर विज्ञानावरती, तेव्हा तर याच्यावरती अजून सांगणार आहे. पण मुहूर्तावरती आपल्यासोबत खूप सारे ऋषीमुनी तप करत असतात. नंतर खूप साऱ्या मंदिरात मंगला आरती होत असते. देव उठलेले असतात. सगळे जे आजूबाजूचे पशु असतात ते उठलेले असतात. तर ती खूप सुंदर ब्रह्मांडात एक एनर्जी, एक व्हायब्रेशन तयार झालेलं असतं. ते आपण त्राटक थ्रू आपल्या शरीरात जेव्हा अग्नी हे अट्रॅक्ट करते आणि ते अट्रॅक्ट आपण आपल्या शरीरामध्ये घेतो आणि खूप सुंदर वाटतं. ब्रह्ममुहूर्तावर केलं म्हणजे 4:30 पावणे 5 जेव्हा अंधार असतो. प्रकाशात करायचं नाही. किंवा मग रात्री झोपायचा पहिले. ठीक आहे. सगळ्यांनी करणार. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही सांगायचं असेल वगैरे तर सांगू शकतात आता, किंवा मग मला व्हॉइसवर मेसेजवर पण सांगू शकतात. मुलांकडून करून घ्या. जसं मी सांगतो, तुम्ही फक्त निमित्त आहात. कदाचित तुमच्या थ्रू तुमच्या घरच्यांना जास्ती गरज असेल किंवा आजूबाजूंना गरज असेल तर मुलांना घरी असतील, आपले हसबंड असतील, छोटे भाऊ बहीण असतील, मोठे सासू सासरे असतील, सगळ्यांकडून ही पद्धत करून काढ. खूप जे असतात आपले मोठे लोक असतात, त्यांचे हातपाय हलत नाही, हातपाय दुखत असतात, अंथरुणावरती असतात, पण झोपल्या झोपल्या ते त्राटक नक्कीच करू शकतात. आपले आई वडील, आपले सासू सासरे झोपल्या झोपल्या नक्कीच त्राटक करून इतकं शांतता वाटतं की हे. आणि हा, नेहमी मी सांगतो की बर्थडेला केकावरती कॅन्डल लावून केक नाही कापायचा. केकाला जर तुम्ही कॅन्डल ठेवत असाल, लाईट बंद करायची आणि त्या दिवशी आपल्या मुलांकडून पहिले त्राटक करून घ्यायचं. मग तुम्ही केक कापा, काय करायचं ते करा. पण पहिले त्या दिवशी, ज्या दिवशी तो जन्मलाय किंवा ती जन्मलेली आहे, त्या दिवशी त्यांच्याकडून त्राटक करून घ्यायचं. येणारं वर्ष खूप छान जातं. ठीक आहे. सगळ्यांनी करा. मुलांकडून करून घ्या. जर वाटलं तर मुलांचं फोटो त्राटक करताना मला गुपचूप लपून फोटो काढून पाठवा. मला खूप आवडेल बघायला. त्यांना कळू द्यायचं नाही. ते कॉन्शियस होतात. ठीक आहे. चलो, शुभरात्री. भेटूया उद्या सकाळी. कोणाला काही विचारायचं असेल विचारू शकतात. नाहीतर मी मीटिंग लिव्ह करतो. नंदाताई, समजलं ना? चलो. आणि करायचं हा, सगळ्यांनी करायचं. मला हे एक प्रॉमिस हवंय, 2 महिन्यानंतर तुम्ही सूर्यनमस्कार घाला नका घालू, पण एकदा आठवड्याने मला मेसेज टाकून द्यायचा की दादा मी केलं. भविष्यात 1 वर्षाने, 2 वर्षाने, 5 वर्षाने. आता पण करतात मला मला खूप आनंद होतो. म्हणजे करत राहायचं. हे काय म्हणजे याला पैसे लागत नाही किंवा वेळ लागत नाही. करायचं, सहज करायचं. ठीक आहे. चलो, बाय. शुभरात्री. बोला ना पूजाताई, प्लीज. ओके, ठीक आहे, चालेल. थँक्यू. थँक्यू ताई, थँक्यू. उद्या या वेळेवरती. सगळ्यांनी वेळेवरती जॉईन करायचं. थँक्यू. शुभरात्री. शुभरात्री. मी मीटिंग बंद करतो. वैशाली ताई, तब्येत कशी तुमची?
काळजी घ्या. आणि सूर्यभेदन करा, म्हणजे फक्त उजव्या नासिकेने श्वास घ्यायचा सोडायचा, घ्यायचा सोडायचा, दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ. चंद्र नाही, फक्त सूर्य. क्लोज युअर चालेल. लेफ्ट नॉसिल अँड राईट इनहेल, राईट एक्सेल. ओके दादा. ठीक. चल, काळजी घ्या. थँक्यू. चलो बाय. गुड.